श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, मी अश्विनी स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारी आलेली आहे गुरुपौर्णिमा। 10 जुलैला गुरुपौर्णिमा असणार आहे। तर आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गुरुपौर्णिमेला आपल्यामध्ये आपण किती महत्त्व देतो, गुरुपौर्णिमा ही किती महत्त्वाची आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे। आणि म्हणूनच अशा पवित्र दिवशी आपल्याला 1 रुपयांच्या 5 नाणी जी आहेत तर ती हळदीच्या पाण्यात बुडवून इथं ठेवायची आहेत। यामुळं आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी या दूर होणार आहेत। आपल्याला पुढील 50 वर्ष धनधान्य संपत्तीची कमी पडणार नाही, श्रीमंतीचा योग सुरू होईल असा हा एक उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळं तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तर तो स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे हा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल। तर बघा, हळद ही अशी वस्तू आहे जी आपण स्वयंपाकघरातही वापरतो आणि शुभ कार्यामध्ये तर हळदीला खूप महत्त्व आहे। हळदीचे जर आपण उपाय केले तर ते कधीही व्यर्थ ठरत नाहीत। हळदीचे उपाय जे असतात तर ते आपल्यावरती लगेच काम करत असतात। तर बघा, आपण पौर्णिमेच्या दिवशी उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करतो, त्यामुळे साक्षात माता लक्ष्मी या आपल्या घराकडे आकर्षित होतात, घरात अखंड वास करतात, घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। हळदीचा संबंध हा जो आहे तर तो आपल्या कुंडलीतील गुरुग्रहाशी येतो। आपल्या कुंडलीतील गुरुग्रह जर मजबूत असेल तर आपल्याला आर्थिक अडचणी या कधीही येत नाहीत। आणि आपण ज्यावेळी हळदीचे असे काही उपाय करतो त्यावेळी आपला गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होत असते। आपल्या प्रत्येक कामामध्ये येणारे अडथळे जे आहेत तर ते दूर होत असतात। तर बघा, हा उपाय आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आणि जी नाणी आहे तर ती साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जातात। कारण की जेव्हा बघा आपण माता लक्ष्मीची मूर्ती घेतो किंवा फोटो घेतो तर त्यावेळी माता लक्ष्मीच्या हातातून आपल्याला सोन्या चांदीची नाणी जी आहे तर ती पडताना दिसतात। म्हणूनच आपल्याला नाण्यांचा हा जो उपाय आहे तर तो या पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे। कारण की पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित असते। या दिवशी आपण जर माता लक्ष्मीची सेवा केली आणि काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला 1 रुपयांची 5 नाणी घ्यायची आहेत। एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे। या स्वच्छ प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी हळद मिक्स करायची आहे। थोडंसं पाणी घ्या, थोडीशी 1 चमचाभर हळद घ्या आणि ती तुम्हाला मिक्स करून याची पेस्ट बनवायची आहे। आणि यानंतरनं ही जी 1 रुपयांची नाणी आहेत तर ती त्या प्लेटमध्ये आपल्याला हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून घ्यायची आहेत। आपल्याला बघा, हळदीचं पाणी जे आहे म्हणजे हळद जी आहे तर ती या नाण्याच्या दोन्ही बाजूला लागेल याची काळजी घ्यायची आहे। आणि नंतर आपल्याला ही सर्व नाणी घेऊन आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे। तिथं बसताना आपल्याला एक आसन घ्यायचं आहे। आपल्या देवघरामध्ये एक दिवा, अगरबत्ती ही लावायची आहे। आता माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला ही जी नाणी आहे तर ती ठेवायची आहे। आता प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असतो किंवा मूर्ती असते, तर त्या फोटोसमोर, मूर्तीसमोर आपल्याला ही हळदीच्या पाण्यामध्ये बुडवलेली जी नाणी आहेत तर ती तुम्हाला ठेवायची आहेत। यानंतरनं तुम्हाला ही नाणी उजव्या हातामध्ये घेऊन 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। 1 माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे, पिवळ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे आणि 1 रुपयाची नाणी ही या कपड्यात बांधायची आहेत। तर बघा, 1 रुपयाचं 1 नाणं आपल्याला त्या प्लेटमध्ये तसंच ठेवायचं आहे आणि जी 4 नाणी आहेत तर ती तुम्हाला वेगवेगळ्या पिवळ्या कपड्यांमध्ये बांधून घ्यायची आहेत। आता हे तुम्हाला 1 नाणं आहे तर ते प्लेटमध्ये तसंच माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर ठेवायचं आहे। आणि ही जी 4 नाणी आपण पिवळ्या वस्त्रामध्ये बांधलेली आहेत तर ती तुम्हाला तुमच्या घरामध्ये 4 दिशांना ठेवायची आहेत। आणि ते राहिलेलं नाणं जे आहे 1 रुपयाचं ते प्लेटमध्ये तसंच ठेवून तुम्हाला रोज या नाण्याची पूजा करायची आहे। तुम्हाला हळदीचं पाणी हे जे आहे तर ते शिंपडायचं आहे तुमच्या घरामध्ये। यामुळे देखील आपल्या घरामधील जी नकारात्मक शक्ती आहे तर ती निघून जाते।
आणि बघा, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला जेव्हा पण वाटेल की तुमच्या काही पैशांच्या ज्या आर्थिक अडचणी होत्या त्या हळूहळू दूर झालेल्या आहेत, माझ्याकडे पैसा येऊ लागलेला आहे, माझ्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन झालेलं आहे, मी जी सेवा केलेली होती, मी जो उपाय केलेला होता तर त्याचं फळ मला मिळालेलं आहे, असं तुम्हाला वाटल्यानंतरनं, तुमच्या अडचणी कमी झाल्यानंतरनं हे जे नाणी आहेत तर ती तुम्हाला दान करायचे आहेत किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्हाला द्यायचे आहेत, किंवा मंदिरामध्ये दानपेटी असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्ही ही नाणी टाकू शकता. आणि जे 1 रुपयाचं एक नाणं जे आहे तर ते प्लेटमध्ये जे ठेवलेलं आहे तर ते तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे, तुमच्या पॉकेटमध्ये ठेवायचं आहे, किंवा तुमची तिजोरी, पैसे ठेवण्याची जागा जिथं आहे, तिजोरी म्हणा किंवा कपाट म्हणा, किंवा तुमचा व्यवसाय असेल, उद्योगधंदा असेल तर त्या ठिकाणी जी तिजोरी आहे तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवलं तरीही चालेल. फक्त हे जे नाणं आहे तर ते तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधायचं आहे, त्याच्यावरती तुम्हाला अखंड 2-4 तांदूळ ठेवायचे आहेत आणि हे नाणं बांधून तुम्हाला याची पोटली तयार करायची आहे आणि ती तुमच्या पाकिटामध्ये ठेवायची आहे. तर अशा पद्धतीनं 1 रुपयांच्या 5 नाण्याचा उपाय तुम्हाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. यामुळं तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या ज्या पण आर्थिक अडचणी असतील, व्यवसायाबाबत असेल, उद्योगधंद्याबाबत असेल, किंवा नोकरीत तुम्हाला सारखं अपयश येत असेल तर अशा वेळी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. यामुळे तुमच्या आयुष्यातील या सर्व अडचणी नक्कीच दूर होतील. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना माझा श्री स्वामी समर्थ.